नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहता DS न्यूज 24। उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा काल शेवटचा दिवस होता। निरोप समारंभात बोलताना ठाकरे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालंय। नेमकं काय घडलंय पाहूया। आला नाही आवाज? ते भावनिक झाले जड जड अंतकरण। विधान परिषदेत का यावं, 6 वर्ष यावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण निरोपाच्या दिवशी मात्र अवश्य यावं। कारण आपल्याबद्दल जे काय ऐकायला मिळतं ते ऐकल्यानंतर अरे तुमच्या मनात हे होतं हे या दिवशी कळतं। तसं पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण जे बोलत ते अगदी खरं आहे। माझा पिंड हा राजकारणाचा नाही आहे। माझा मूळ स्वभाव हा कलाकाराचा आहे आणि एवढं उत्तम वर्णन तुम्ही केल्यानंतर, एवढं तुम्ही मला जवळून ओळखता म्हटल्यानंतर ऐसी कौन सी बात थी कि और किसी का हाथ पकड़ना पड़ा। मी या विधिमंडळात आलो तो मुख्यमंत्री म्हणून आलो आणि काही गोष्टी अशा असतात आयुष्यामध्ये घडतात की आपल्या ध्यानीमनी नसतं आणि अचानक ती जबाबदारी येते। जबाबदारी आल्यानंतर त्यातून पळ काढणं हे काय मर्दाचं लक्षण नसतं। ती जबाबदारी स्वीकारली आणि मला पहिल्या प्रथम सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत। ते म्हणजे सर्व माझे त्यावेळेचे आजी माजी सहकारी जे आहेत, मंत्रिमंडळात होते, त्याच्यानंतर सगळे शासकीय अधिकारी, मुख्य सचिवांपासून इतर सगळे सचिव, त्याच्यानंतर सगळं प्रशासन, मग महसूल खातं असेल, पोलीस असेल, आरोग्य असेल, सर्वच खात्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना, अगदी आशा, अंगणवाडी सेविका, सरपंच, सर्वच या अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। कारण एक प्रशासनाचा गंधही नसलेला माणूस। काल झालेल्या निरोप समारंभामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकीय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिलाय। बोलताना त्यांनी सहकाऱ्यांचे आभार मानले, तसेच जनतेशी असलेला भावनिक संबंध देखील व्यक्त केलाय। यावेळी त्यांचा आवाज दाटून आल्याचं आणि ते भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय। उपस्थितांमध्ये देखील वातावरण भावनिक झाल्याचं दिसून आलंय। उद्धव ठाकरे यांच्या या भावनिक क्षणामुळे सभागृहात एक वेगळंच वातावरण निर्माण झालंय।